हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आज आपण बघणार आहे आमटीची प्रकार. म्हणजे आपण शेंगाची आमटी बनवणार आहे आज. त्यासाठी कमी साहित्य लागतं आणि झटपट बनतं. त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 4 ते 5 लसूण आणि 1 इंचभर अद्रक, त्यामध्ये कोथिंबीर आणि थोडंसं मीठ आणि पाणी ॲड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, पेस्ट करून घ्यायचं. कढई ठेवून आपण त्यामध्ये जिरे मोहरी घालू शकता किंवा स्किपही करू शकता. कढीपत्ता आणि जे आपण कोथिंबीरीचं वाटण बनवलं होतं ते ॲड करायचं. त्यानंतर थोडंसं त्याला परतून घ्यायचं. परतल्यानंतर मग एक टोमॅटो मीडियम साईजचा कट करून ॲड करायचा. टोमॅटो सॉफ्ट होण्याकरता आपण मीठ वापरू शकता किंवा त्याला झाकण ठेवून 1 मिनिटभर झाकून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ठेवू शकता. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर हळद अर्धा चमचा आणि कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा ॲड करायचं. तुम्हाला तिखट किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. हे घरी बनवलेला काळा मसाला आहे, ते मी 1.5 चमचा ॲड केले. फक्त मी एकच मसाला वापरते जे आम्ही घरी बनवतो. आणि तुम्ही ह्यामध्ये सब्जी मसाला, सांबार मसाला किंवा गरम मसालाही ॲड करू शकता तुमच्या फ्लेवरनुसार. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत ठेवायचं. आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. थोडंसं मोठंच ठेवायचं शेंगदाण्याचं कूट, जेणेकरून आमटी थोडीशी दाटसर होते आणि चवीला छान लागते. त्यानंतर आपल्याला सगळं परतून एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण एक साईडला गरम पाणी करून घ्या. ह्यामध्ये पाणी ॲड करताना लक्षात ठेवा की पाणी गरमच असलं पाहिजे. थंड ॲड केल्याने मग ते थोडीशी चव बिघडते. अर्धा किंवा 1 चमचा पाणी ॲड करायची आणि त्यानंतर त्याला उकळ येईपर्यंत बारीक फ्लेमवर किंवा मीडियम साईजवर फ्लेमवर तुम्ही ठेवू शकता. एक उकळ येईपर्यंत. एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये जे बारीक चिरलेले शेवगाची शेंग आहे ती ॲड करा. कट करून धुवून आणि ते सोलून घेतलेलं आहे. सोलून घेतल्याने शेवग्याची शेंग लवकर शिजते, त्यामुळे मग आपण त्याला सोलून घेतो. मग सोलून त्यामध्ये ॲड करायचं आणि त्यानंतर तुम्हाला आणखी किती पाणी घालायचं आहे किंवा किती आमटी तुम्हाला लागणार आहे, आपल्या घरात किती सदस्य आहेत त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करून झाकून ठेवायचं आहे. आणि ही आमटी जर पातळ झाली तर तुम्हाला एक टिप सांगते, ती म्हणजे थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून त्यातले गाठी फोडून तुम्ही ह्यामध्ये अर्धा 1 वाटी चमचा पाणी आणि ते ज्वारीचं पीठ मिक्स करून ह्या आमटीमध्ये ॲड करू शकता, जेणेकरून तुमची आमटी एकदम पातळ पाण्यासारखी होणार नाही आणि एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी येईल त्याला. आणि तुम्ही बघू शकता चमचमीत आणि किती झटपट आमटी आपली बनलेली आहे. तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की करा. अशाच छान रेसिपीसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर सुद्धा. थँक्यू फॉर वॉचिंग.